मागील लेखात आपण तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत वापर कशाकरिता करायचा हे समजून घेतले. जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवतात की फक्त तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीतच कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर याकरिता कसा करायचा हे आपण या लेखात बघणार आहोत. तंत्रज्ञान म्हणजे अवजारे, यंत्रे आणि त्यापासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी तसेच त्यात सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्राचीन काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहे. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवाने शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. येथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट इत्यादी तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञानाचा विकास साधलेला आहे. तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक व इतर सुसंघटित ज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आवश्यक प्रात्यक्षिक कृतींना सोपं व सहज करण्यासाठीचे उपयोजन. तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव वेगवेगळे अवजारे व यंत्रे वापरून या प्रात्यक्षिक कृती सोप्या व सहज पद्धतीने करतो. तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत वापर म्हणजेच वैज्ञानिक व इतर सुसंघटित ज्ञानाचे अधिक गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षण प्रणाली उत्क्रांत करण्यासाठीचे उपयोजन. वैज्ञानिक व इतर सुसंघटित ज्ञानात कौशल्य, अनुभव आणि खूप काही कॉमन सेन्सचा पण अंतर्भाव होतो. तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामकारक वापरात मानव आणि त्याच्या सामाजिक जीवन पद्धतीचा नेहमीच अंतर्भाव असतो. शिक्षण प्रणालीत मानव व तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामकारक मिलापाची पद्धत शिक्षण प्रक्रियेच्या खालील विश्लेषणामुळे आपणास सहज लक्षात येते. कुठल्याही प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेत खालील दोन प्रकारच्या शैक्षणिक कृतींचा अंतर्भाव असतो. आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृती. विद्यार्थी या प्रकारच्या कृती स्वतंत्रपणे करू शकतो, जसे पुस्तक वाचणे, टीव्ही व्हिडिओ कार्यक्रम बघणे, व्याख्यान ऐकणे, निबंध लिखाण करणे, गणित सोडवणे इत्यादी. आपल्या देशातील शिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने या प्रकारच्याच कृतींचा अंतर्भाव असतो. या कृतींमध्ये शिक्षक किंवा इतर विद्यार्थ्याचा कुठलाही वैयक्तिक प्रतिसाद अपेक्षित नसतो. या प्रकारच्या कृती प्रामुख्याने विद्यार्थ्यास फक्त विषयासंबंधी माहिती पुरवतात. बहुतेक विद्यार्थ्यांना या माहितीला ज्ञानात उत्क्रांत करण्यास सोबत आंतरक्रियात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह असलेल्या शैक्षणिक कृतींची आवश्यकता भासते. केवळ याच कारणांमुळे एखादाच एकलव्य शिक्षकाच्या कुठल्याही मदतीशिवाय शिकू शकतो. इतर बहुतेक विद्यार्थ्यास मानवी शिक्षकांची मदत प्रामुख्याने आंतरक्रियात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह असलेल्या शैक्षणिक कृतींसाठी अत्यावश्यक असते. आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे सहज शक्य आहे. या प्रकारच्या कृतींसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक साधनाचे विकसन करण्यास सुरुवातीला फक्त एकदाच परिश्रम, भांडवल आणि वेळ द्यावा लागतो. विकसित झालेल्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर पुढील प्रतींच्या निर्माण व वितरणासाठी मात्र अत्यल्प खर्च येतो. जसे विकसित झालेल्या टीव्ही किंवा व्हिडिओ कार्यक्रमाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर पुढील प्रतीच्या निर्माण व वितरणासाठी अत्यल्प खर्च येतो. पुढील प्रतींची संख्या जशी वाढते तशी त्याच उच्च गुणवत्तेच्या टीव्ही किंवा व्हिडिओ कार्यक्रमाचे निर्मिती मूल्य कमी होते आणि उपलब्धता मात्र वाढते. याचमुळे जेव्हा खूप मोठी संख्या अपेक्षित असते तेव्हा उच्च गुणवत्तेच्या प्रथम प्रतीच्या विकसन करण्यास आवश्यक असलेले परिश्रम, भांडवल आणि वेळ
व्यवस्थितरित्या उपलब्ध करून देणे सहज शक्य असते. आंतरक्रियात्मक असलेल्या म्हणजेच इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृती. या प्रकारच्या शैक्षणिक कृतींमध्ये शिक्षक किंवा इतर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रतिसाद म्हणजे जो फक्त त्याच शैक्षणिक कृतीसाठी असतो असा अपेक्षित असतो. जसे व्याख्यान ऐकणे ही आंतरक्रियात्मक नसलेली म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृती आहे. परंतु व्याख्यानानंतर जेव्हा विद्यार्थी एखादा प्रश्न शिक्षकास विचारतो ती कृती आंतरक्रियात्मक असलेली म्हणजेच इंटरॅक्टिव्ह होते. कारण शिक्षकाचे उत्तर विशिष्ट विद्यार्थ्याने विचारलेल्या विशिष्ट प्रश्नासाठीच असते. आंतरक्रियात्मक असलेल्या इंटरॅक्टिव्ह कृतींचे अजून काही उदाहरणे खालीलप्रमाणे देता येतील. विद्यार्थ्याच्या गृहपाठावर शिक्षकाने दिलेले प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅक. विशिष्ट विषयावर काही विद्यार्थ्यांनी चर्चामंचावर म्हणजे डिस्कशन फोरमवर केलेली चर्चा. वर नमूद केल्याप्रमाणे बहुतेक विद्यार्थ्यास माहितीला ज्ञानात उत्क्रांत करण्यास सोबत आंतरक्रियात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह असलेल्या शैक्षणिक कृतींची आवश्यकता भासते. पण या कृतींसाठी खूप मोठ्या संख्येमुळे कमी होत असलेल्या निर्मिती मूल्याचे गणित मात्र लागू होत नाही. त्यामुळे आंतरक्रियात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह असलेल्या शैक्षणिक कृती जास्त महागड्या होत्या. उच्च गुणवत्तेच्या टीव्ही किंवा व्हिडिओ कार्यक्रमाच्या सीडी किंवा डीव्हीडीच्या बहुप्रती करण्यास फारसा खर्च आवश्यक नसतो. परंतु प्रत्येक आंतरक्रियात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह असलेल्या शैक्षणिक कृतीसाठी मात्र जास्त मनुष्यबळ लागतं. यामुळे आंतरक्रियात्मक असलेल्या इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्धता म्हणजेच ऍक्सेस वाढवता येत नाही. परंतु कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता मात्र शक्य होते. आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह व असलेल्या म्हणजेच इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींचे शिक्षण प्रणालीतील मिश्रण प्रत्येक ज्या विद्यार्थ्यांसाठी येणारा खर्च कमी किंवा जास्त करीत असतो. जसे शालेय शिक्षणात आंतरक्रियात्मक असलेल्या इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींचे प्रमाण उच्च शिक्षणाच्या तुलनेत जास्त असते. कारण ज्ञाननिर्मितीसाठी कमी वय व अनुभव असलेल्या शालेय विद्यार्थ्यास या प्रकारच्या कृती आणि शिक्षकांची मदत जास्त आवश्यक असते. याच कारणांमुळे तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा उच्च शिक्षणाच्या तुलनेत उपलब्धता म्हणजेच ऍक्सेस फार वाढवता येत नाही. परंतु कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता मात्र शक्य होते. मात्र उच्च शिक्षणात आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींचे प्रमाण शालेय शिक्षणाच्या तुलनेत जास्त असते. कारण जास्त वय व अनुभव असलेला विद्यार्थी ज्ञाननिर्मितीची जबाबदारी पेलण्यास सक्षम असतो. याच कारणांमुळे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे सहज शक्य आहे. वरील विवेचनामुळे आपणास हे सहज लक्षात येईल की शालेय शिक्षणाच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा वापर उच्च शिक्षणात जास्त परिणामकारक असतो. आंतरक्रियात्मक नसलेल्या नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींसाठी प्रत्येक जादा विद्यार्थ्यासाठी येणारा खर्च विद्यार्थी संख्या जशी वाढते तसा कमी होतो. त्याचसोबत आंतरक्रियात्मक असलेल्या इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींसाठी मात्र प्रत्येक जादा विद्यार्थ्यासाठी येणारा खर्च विद्यार्थी संख्या जशी वाढते तसाच वाढतो. शिक्षण प्रणालीतील या आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजे नॉन इंटरॅक्टिव्ह व असलेल्या म्हणजेच इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींच्या मिश्रणाप्रमाणे तंत्रज्ञान आणि शिक्षकांची सांगड घालणे आवश्यक असते. जसे शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने आंतरक्रियात्मक असलेल्या म्हणजेच इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींसाठी करावा लागतो. परंतु उच्च शिक्षणात मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने आंतरक्रियात्मक नसलेल्या म्हणजेच नॉन इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक कृतींसाठी करावा लागतो. तरच
कुठल्याही शिक्षण प्रणालीत ज्ञाननिर्मितीची अपेक्षित परिणामकारकता साधता येते. या लेखात तंत्रज्ञानाचा उपयोग परिणामकारक शिक्षणासाठी कसा करायचा हे आपण समजून घेतले. या लेखमालेतील पुढील लेखात तंत्रज्ञानावर आधारित प्रमुख 2 प्रकारच्या शिक्षण प्रणालीची ओळख आपण करून घेणार आहोत. या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे ऑनलाईन व्हर्जन स्लाइडवर दर्शविलेल्या प्रत्येक संकेतस्थळांवर प्रत्येक विद्यार्थ्याकरिता निशुल्क उपलब्ध असेल. swselearn.com, virtualuniversity.in आणि किल्लेदार.org वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षकास ऑनलाईन क्लास निर्माणाकरिता पूर्णपणे निशुल्क सेवा देते. या ऑनलाईन व्हर्जन खालील सुविधा पुरवतील. या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृकश्राव्य अनुभव देणारे स्कॉम किंवा व्हिडिओमधील रूपांतर. या लेखासंदर्भात मी आणि जगातील तुमचे इतर मित्र यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्याकरता आणि आपल्या परखड विचारांकरिता डिस्कशन फोरम म्हणजेच चर्चा मंच आणि थेट तात्काळ चर्चा करण्याकरता चॅट रूम, स्वतःच्या आकलनाचा अंदाज घेण्याकरता स्वयंचाचणी आणि इतर खूप काही. एकदा तरी मित्रांचा आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती आहे.